झी 24 तास एक पाऊल पुढे। नॉर्वेचा स्टर्न तब्बल 39 किलोमीटरवरून जमिनीवर उडी घेत विश्वविक्रम रचला। 40 सेकंदात ताशी 1110 किलोमीटरच्या वेगाने त्याने ही उडी घेत साऱ्यांनाच अचंबित केलं। विश्वविक्रमी उडी तब्बल 39 किलोमीटर अंतराळातून घेतली उडी। 40 सेकंदात ताशी 1110 किलोमीटरचा वेग, ध्वनीच्या वेगापेक्षा अधिक वेगानं पृथ्वीकडे झेपावला। ही अचंबित करणारी उडी मारली आहे ऑस्ट्रेलियाच्या फेलिक्स बॉमगार्टनरनं। जमिनीपासून तब्बल 39 किलोमीटर उंचीवरून 40 सेकंदात ताशी 1110 किलोमीटरच्या वेगानं आणि जिथं ऑक्सिजन शिवाय श्वास घेणंही अशक्य अशा आव्हानांना तोंड देत फेलिक्सनं ही अचंबित करणारी कामगिरी केली आहे। फेलिक्सनं न्यू मेक्सिकोच्या रॉसवेलमध्ये सर्वात उंचीवरून ही उडी मारली आहे। 39 किलोमीटरवरून उडी घेतल्यानंतर पृथ्वीवर पोहोचायला त्याला अवघी 5 मिनिटं लागली। यावरून त्याच्या वेगाचा अंदाज आपल्याला लावता येईल। 43 वर्षीय या ऑस्ट्रेलियाच्या स्काय ड्रायव्हरनं या विश्वविक्रमी उडीसाठी एक खास सूट परिधान केला होता। या पोशाखात 3 कॅमेरे लावण्यात आले होते। फेलिक्स प्रथम पॅराशूटच्या सहाय्यानं अंतराळात पोहोचला आणि यानंतर त्यानं अंतराळाच्या दारातून ही विश्वविक्रमी उडी घेतली। फेलिक्सनं या उडीबरोबर 52 वर्षांपूर्वीचा जो किंटिगरचा रेकॉर्ड मोडीत काढला। विशेष म्हणजे फेलिक्सनं यापूर्वी तब्बल 2500 वेळा स्काय डायव्हिंग केलंय आणि ही विश्वविक्रमी उडी घेण्याचा त्यानं यापूर्वी 2दा प्रयत्न केला होता। मात्र अखेर त्यानं निसर्गालाच आव्हान देत ही उडी यशस्वी करून दाखवली आणि विश्वविक्रमाची नोंदही केली। झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।